महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, ठाकरे विरुद्ध शिंदे, पवार विरुद्ध पवार, भाजप विरुद्ध काँग्रेस. यंदाची विधानसभा निवडणूक ही उमेदवारांपेक्षा पक्षाच्या आणि नेत्यांच्या नावाभोवती फिरतेय असं तुम्हाला वाटत असलं तर जरा थांबा, कारण तुमचं लक्ष हाय व्होल्टेज टफ फाईटकडे गेलेलं नाहीये. आता प्रत्येकाला आपल्या मतदारसंघातली फाईट टफच वाटत असली तरी 5 जागा अशा आहेत जिथं अस्सल खणखणीत टफ फाईट होणार आहे. बोलबिडूनं 60 फाईटचा व्हिडिओ आधीच केला होता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तो नंतर बघा. आधी सध्याच्या 5 फाईट बद्दल बोलू, कारण इथे रिंगणात काका आहेत, पुतण्या आहे, बाप का, भाई का आणि काका का बदलाही. फेल वासेपूरचा आला असला तरी फाईट महाराष्ट्रात रंगणार आहेत. कशा आणि कुठल्या त्याची स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. थेट येऊ सामन्यावर. पहिला सामना वरळीचा. इथं शिंदे विरुद्ध ठाकरे विरुद्ध मनसे अशी लढत असली तरी खरी चर्चा आहे काका विरुद्ध पुतण्याची. काका पुतण्यातली लढाई म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त बारामतीची जागा येते. इकडे एका काकांनी आपल्या पुतण्याला पाडायला त्याच्या पुतण्याला रिंगणात उतरवले. इकडे वरळीत काकांची बिल्डिंग पुतण्याला घाम फोडणार का अशी चर्चा आहे. 2019 मध्ये राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंना वरळीत फुलटॉस दिला, पण यावेळी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी वरळीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, पण गुगली अशी टाकली की आदित्य ठाकरेंचं नावच घेतलं नाही. वरळीची चर्चा झाली, पण आदित्य ठाकरेंच्या नावाशिवाय. बरं, हे झालं ठाकरेंचं. तिकडे शिंदेंनी मिलिंद देवरांना तिकीट दिलं आणि मराठी प्लस गुजराती अशी खेळी केली. सेफ वाटणारी जागा आली रेसमध्ये. 3 ठाकरे 1 शिंदे, सगळ्यांची प्रतिष्ठा इथं पणाला. आता वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळं आदित्य ठाकरेंना कॉन्फिडन्स आहे. आमच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हणण्यासाठी शिंदेकडे संधी आहे आणि राज ठाकरेंकडे किंगमेकर व्हायचा किंवा थेट धक्का द्यायचा चान्स आहे. लोकसभेत कमी झालेले लीड आणि मतदारसंघात चर्चेत असलेली नाराजी याचं आदित्य ठाकरेंना टेन्शन आहे. पण इथं ठाकरे मॅजिक चालणार एवढं नक्की. जादूगार कुठले ठाकरे ठरणार हे प्रचारात नाही, 23 तारखेला दिसणार. दुसरा सामना माहीमचा. वरळीत काका विरुद्ध पुतण्या हा सामना आणि इकडं माहीममध्येही काका विरुद्ध पुतण्या असाच सामना. राज ठाकरेंनी इथून अमित ठाकरेंच्या हातात इंजिनाची चावी दिली आहे, ज्याला उद्धव ठाकरेंच्या महेश सावंत यांचा रेड सिग्नल आहे. अमित ठाकरेंना पाठिंबा द्या, पाठिंबा द्या असं भाजपचं म्हणणं आहे, पण शिंदेच्या सदा सरवणकरांनी धनुष्यबाणाची प्रत्यंशात आणली आहे. त्यामुळं माहीममध्ये राडा आहे का, तर आहे. सरवणकर 2 टर्म आमदार असले तरी शिवाजी पार्क आणि शिवसेना भवना शेजारचा शिवसैनिक सोबत असल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा आहे. पण उद्धव ठाकरेंची एकही सभा खास माहीमसाठी होणार नाही. त्यामुळं यंदा हा काका पुतण्याला फुलटॉस देतोय का अशी चर्चा आहे. इथं उद्धव ठाकरेंना पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांचं नुकसान होणार नाही, पण त्यासाठी 1 नंबरला अमित ठाकरे हवेत. पण अमित ठाकरे इकडून मायनसला गेले तर राज ठाकरेंना अंगणातली सीट मुलासाठी निवडून न आणता आल्याचा ठपका सहन करावा लागणार. मनसे यंदा 1 आणेल की अनेक आणेल या प्रश्नाचं उत्तर मनसैनिक माहीमचा 1 आणला तरी मैदान ओढू असं खासगीत देतात. पण शिंदेंनी आणि सरवणकरांनी इथं लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळं ठाकरेंनी सभा घेतली नाही तरी शिंदे मागे हटत नाहीत आणि माहीमचा सामना सहज सुटत नाही, हे इथलं गणित. तिसरा सामना कुडाळचा. राणे विरुद्ध नाईक. इतिहास के पन्ने फिर खुलेंगे असा फील. आता राणे कुटुंबात नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपच्या तिकिटावर रिंगणात, पण निलेश राणे मात्र शिंदेच्या सेनेतून कुडाळमध्ये लढतायत. थोडक्यात अख्खे राणे कुटुंब सध्या राजकारणात उतरले. निलेश राणेंना कुठल्याही परिस्थितीत कुडाळमधून निवडणूक लढवायची होती, पण ही जागा शिंदेंना सुटली आणि त्यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश करून धनुष्यबाणावर उमेदवारी मिळवली. कुडाळची जागा राणे फॅमिलीसाठी महत्वाची, ती पराभवाचा वचपा काढण्यासाठी, बाप का बदला घेण्यासाठी. 2014ला इथे शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंचा पराभव करून दणका दिला होता. राणेंच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं. त्यामुळे कुडाळमध्ये नाईकांना पाडण्यासाठी राणे फोर्स लावतायत. नाईक विरुद्ध राणे हा संघर्ष कोकणाला नवीन नाही. श्रीधर नाईक यांच्या हत्येचे राणेंवर आरोप झाले आणि त्याचा बदला घेण्यासाठी नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांनी राणेंच्या सत्तेला सुरुंग लावला. वैभव नाईक 2 टर्मचे आमदार, पण त्यांच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा. राणेंप्रमाणेच नाईकांनी इथं सत्ता आपल्या हातात ठेवल्याचे आरोप. नाईक दुसऱ्या कुणाला पुढे येऊच देत नाहीत असं ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं. पण म्हणून इथला शिवसैनिक नाराज होत नाही, कारण सामना राणेंशी आहे. खासदार झालेल्या राणेंशी.
विषय जसा कौटुंबिक संघर्षाचा आहे तसाच राणेंनी लावलेल्या ताकदीचाही। ती ताकद जी गणित फिरवेल, बदला पूर्ण करेल, पण कुणाच्या बाजूनं हे 23 तारीख सांगेल। चौथा सामना बेलापूरचा। नवी मुंबईतला मतदारसंघ म्हणजे गणेश नाईकांचा गड। शिवसेनेकडून 2दा आणि राष्ट्रवादीकडून 2दा गणेश नाईक इथून आमदार झाले। 2014ला भाजपच्या मंदा म्हात्रेंनी त्यांचा पराभव केला आणि भाजपमध्ये आल्यानंतरही बेलापूरची जागा नाईकांना काय सुटली नाही। तरी गणेश नाईक भाजपमध्ये ऐरोली विधानसभेतून उभे आहेत, पण त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी भाजपमधून बाहेर पडत हातात तुतारी घेतली। नाईक पिता पुत्रांचा हा वेगवेगळ्या पक्षातून लढण्याचा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे। बेलापूरमधून शिंदे सेनेचे विजय नाहटा यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री शिंदेंनी बंडखोरी टाळण्यासाठी समजूत काढूनही नाहटा ठाम राहिलेत। मनसेच्या गजानन काळे यांच्यामुळे लढत चौरंगी, पण संदीप नाईक यांच्या डोळ्यांसमोर वडिलांच्या पराभवाचं ऋण फेडायचं आव्हान आहे। कारण म्हात्रेंचा पराभव हा त्यांच्या राजकारणाला पूर्ण विराम देऊ शकतो, पण म्हात्रे मैदान सहज सोडत नाहीत आणि मतविभाजन सुद्धा त्यांच्याच पथ्यावर पडतं। हा इथला इतिहास। त्यामुळं लढत घासून आहे आणि बदल्याची धग कायम ठेवून। पाचवा सामना आहे परळीचा। अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख। हा सामना मुंडे विरुद्ध देशमुख असा असला तरी याचं खरं चित्र पवार विरुद्ध मुंडे। कारण अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांकडून कुठल्या नेत्याला सर्वाधिक टार्गेट केलं गेलं असेल तर ते आहेत धनंजय मुंडे। पवारांनी मुंडेंच्या विरोधातली नाराजी थेटपणे बोलून दाखवली। मुंडेंना पाडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली। परळीत पहिल्यांदाच मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत बघायला मिळते, पण सध्या इथं पोरांची लग्न हा प्रचाराचा मुद्दा झालाय। शरद पवारांचे उमेदवार राजेसाहेब यांनी थेट लग्नाळू मुलांच्या भावनिक विषयाला हात घातलाय। आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो असं आश्वासन त्यांनी दिलंय। हा मुद्दा गमतीचा वाटत असला तरी गंभीर आहे। हाताला काम नाही, त्यामुळे पोरीचा बाप पोरगीत देत नाही अशा लग्नाळू मतदारांची परळीत लक्षणीय संख्या आहे। या सगळ्या लग्नाळू मुलांचं पितृत्व राजेसाहेब देशमुखांनी घेतल्याची चर्चा आहे। तर यावरून धनंजय मुंडेंनी मात्र टीका केली आहे। दरम्यान माझा राजकीय हस्त करण्याची व्यूहरचना सुरू आहे असं विधान करत धनंजय मुंडेंनी नेहमीच्या स्टाईलनं वातावरण भावनिक केलंय। त्यामुळं परळी म्हणजे मुंडे हे समीकरण यावेळी कायम राहणार की म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय, हे ॲडव्हान्टेज पवारांना परळीत जमणार हा प्रश्न आहे। जरांगे पाटील फॅक्टर इथं प्रभावी असल्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी या फाईटमध्ये मराठा मतदार राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे। पण समोर धनंजय मुंडे आहेत। पंकजा आणि प्रीतम या मुंडे भगिनींना सोबत घेऊन जातीपासून नेत्यापर्यंत काट्यावर आलेली ही लढाई इथं पोरांवर अक्षता पडायच्या तेव्हा पडतील। आधी चुरस गुलालाची आहे। या होत्या महाराष्ट्रातल्या अस्सल खणखणीत 5 टप लढती। तुम्हाला कुठली फाईट टप वाटते कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।